दीदी काय पप्पा? दीदी तुला काही एवढा काम नाही धंदा नाही, रोज एवढा अभ्यास करते. मी आज तुला एक भूगोलाचा प्रश्न विचारतो. हा बिंदास विचारा. दीदी मी आज तुला आहे ना भूगोलाचा प्रश्न विचारतो, पण उत्तर मात्र चांगलं द्यायचं. हा विचारा विचारा, भूगोल लय सोपं आहे. एक प्रश्न घ्या आता तू. उजनी डॅम विषयी माहिती घ्या. अरे एक प्रश्न सोडवा एवढा वेळ? 15 मिनिटं झाले. हा काय पप्पा? झाला का नाही पेपर? ओ पप्पा, पेपर तर कधीच झालाय, पण तुम्ही मागितला नाही म्हणून दिला नाही. धरा धरा. अरे काय म्हणते उत्तर लिहिलंय? वा वाचून बघतो हा. उजनी डॅम भीमा नदीवर आहे आणि भीमा नदी महाराष्ट्रात आहे. आमच्या गावात पण 2 भीमा आहे. एक भीमा सरोदे आणि दुसरा भीमा बंडू. एक भीमा पुण्यातील, दुसरा भीमा शेतकरी. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि जग तर पाण्यासाठी वापरतात. त्यामुळे शेतकऱ्याचा ऊस पाण्यात बुडाला आणि ऊसामुळे साखर होते. साखरेचा चहा होतो आणि साखरेचा सर्वजण पितात. चहा पिऊन पित्त वाढते, पित्तामुळे वात वाढतो, पण वात तर देवापुढे लावतो, देवापुढे हात जोडतो. पण हात तर कामासाठी असतो. काम करून पैसा कमवायचा असतो. पैशासमोर भूत नसतात. भूत तर रात्री दिसतात. रात्री वैराची असतात. सख्खा भाऊ पक्का वैरी. भाऊ तर बहिणीचा पाठीराखा असतो. बहीण भाऊबीजेला येते. भाऊबीज दिवाळीनंतर येते. दिवाळीला फराळ बनवतात, तर उपासाला खातात. उपास नवरात्रात येतात. नवरात्र पावसाळ्यात येते. पावसाळ्यात तर पाऊस पडतो. पावसाळ्यात नदीला पाणी येते आणि ते पाणी जाऊन उजनी डॅमला मिळते. अगं दीदी तू सगळं हे खिचडी करून ठेवलंयस. उजनी डॅम भीमा नदीवर असल्यापासून परत भीमा नदीवर जाऊन पाणी मिळते. अगं दीदी उजनी डॅम कधी बांधला, किती साली बांधला, कुणी बांधला, कशासाठी बांधला हे लिहायचं असतं. उजनी डॅम मध्ये किती पाणी एकत्र केलं जातं, किती पाणी सोडलं जातं ही माहिती लिहायची असते. पप्पा, हे शिकवलं तर आम्ही शाळेतच नव्हते. मी अंदाजपंच लिहिले. चांगले लिहिले ना? अगं दीदी हे असे जर अंदाजपंचे पेपर लिहिले तर तुम्हाला मार्क नाही, डबल टेबल भोपळे पडते. आता मी अभ्यास करते पप्पा.